आम्ही मजुरी करून पण खाऊ, भीक मागून पण खाऊ, पण आमच्या मुलजीमाला फाशी पाहिजे आणि पाहिजे दादा. इतकं तुमच्याकडून मी हात जोडून विनंती करते. सुरेश साहिलची आत्या, देवाची आत्या, सुरेशची बहीण, इतकी तुम्हाला विनंती करते. मी मेल्या मला इतकं बघायला भेटायला पाहिजे की यांना फाशी व्हायला पाहिजे. इतकं सांगले. पिंपळणे शहरात झालेल्या निर्घृण हत्या घटनेबाबत साक्री शहरात मूकमोर्चा निघाला. तहसीलदार यांना दिले निवेदन. खासदार गोपाल पाडवी यांनी पीडित कुटुंबाचे केले सांत्वन. धुळे जिल्ह्यातील पिंपळणे शहरात 19 फेब्रुवारी 2026 रोजी लग्न समारंभात झालेल्या भांडणात साक्री शहरातील 3 लोकांची धारदार शस्त्राने देवा पवार, सुरेश गिरी, साहिल गिरी यांची हत्या झाली. त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. केस फास्ट ट्रॅक पद्धतीने चालून पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळावा. तसेच पालकमंत्री आर्थिक सहाय्यतामधून सरकारने मदत करावी. देवेंद्र ज्ञानेश्वर पवार यांच्या कुटुंबाला सरकारी नोकरी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. आमच्या परिवारातल्या सदस्याची निर्घृण हत्या झालेली आहे, तर आम्ही न्याय कोणाकडे मागणार? आम्हाला न्याय देणार कोण? आमचा वाली कोण आहे? आमचा वाली राजकारणात आता कोणच नाही. आम्हाला वाली प्रशासनही नाही. फक्त आम्ही 500-500 रुपये मतदान करून सनी त्यांना आमच्या डोक्यावर बसवतो आणि उद्या उठून आमची हत्या जरी झाली ते आमच्याकडे कधीच बघायला येणार नाही. अशी परिस्थिती या प्रशासनाने या सर्व लोकांची करून ठेवली. आम्ही एक गरीब समाजातला आहे. आमचा प्रचंड रोष आहे प्रशासनावर. इतका रोष आहे की आम्ही इथं आत्मदहनाचा इशारा दिला होता, पण आत्मदहन करून आम्हाला काहीच भेटणार नाही हे आम्ही ओळखून चुकलोय. ज्यांची खरोखर हत्या झाली ते मेल्यानंतर पुढारी आज आम्हाला भेटायला येत आहे. म्हणजे आमची किंमत एखाद्या कवडी बोलपेक्षा निपत्तर आमची किंमत काही लोकांनी करून ठेवली आहे. याला कारणीभूत आपणच आहे. जोपर्यंत आपण व्यवस्थित राहत नाही, व्यवस्थित शिकत नाही, आपल्या पायावर सक्षम होत नाही, तोपर्यंत आपल्याला कोण चार आण्याची किंमत देणार नाही. आपण असंच मरू, आपली कुठंच किंमत राहणार नाही. 4 वर्षापूर्वी अशीच घटना नगर पंचायतच्या माध्यमातून झाली. त्याच्यात मी वाचलो, माझ्या बहिणीची हत्या झाली. तेव्हाही आरामखोर बाळखाऊ लोक 15 दिवसात सुटून गेले, कारण आमच्या मागे कोणाचीही ताकद नव्हती. आणि आमच्या मागे कोणाची ताकद नसली तरी मी माझ्या समाजाला एक कळकळीची विनंती करतो, आपण कोणाच्याही भरोशावर नका राहू, कोणत्याच पक्षाच्या मागे नका फिरू, कोणाचा झेंडा आवरू नका. 5-50 रुपये कमवून आपल्या परिवाराला द्या. आपल्याला कोणच न्याय देऊ शकणार नाही. आपण जोपर्यंत कमवत नाही तोपर्यंत आपला परिवार पोचला जाणार नाही. कोणच कोणाला देणार नाही. ही तिसरी घटना आहे. याचा पूर्ण अनुभव घेतलाय. म्हणून जरी प्रशासनाला माझी कळकळीची विनंती, ही आमच्या अंतःकरणाची हाक जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल साहेब, मंत्री साहेब, सीएम साहेब, डीसीएम साहेब, मला भरपूर लोकांचे फोन आले की डायरेक्ट मोठमोठ्या लोकांचे नाव नको घेऊ. नाही घेत, नाव नाही घेत. पण माझ्या देवा भाऊला माझी विनंती आहे, फडणवीस साहेबांना, तुम्ही आमचे वाली आहे, न्याय द्या. अनाथांचा नाथ आमचा एकनाथ, तुमच्या बहिणी विधवा झाल्या आहेत, त्यांना न्याय द्या. त्यांच्या पोटी 2-3 लहान मुलं आहेत, त्यांना न्याय द्या. यांना कोण, यांचा कोण, यांचे करता धरता सर्वे गेले साहेब. उद्या उठून याच्या बापाला चॉकलेट मागणारा आग उद्या उठून कोणाला काय मागेल? कळकळीची विनंती साहेब, अंगावर शाळ आले, डोळ्यात पाणी येते. हात जोडतो साहेब, त्याच्या परिवाराला कुठेतरी न्याय द्या. त्यांना कुठेतरी कोणत्या तरी सेवेत घ्या. असाच जर आमचा तुम्हाला उपयोग करून घ्यायचा असेल तर आम्हाला काहीतरी 20 पासून मारून टाका साहेब. आम्हाला रस्त्यावर उतरू नका द्या. आमच्या रस्त्यावर उतरून आम्हाला काहीच भेटणार नाही, आम्हाला माहिती. फक्त आणि फक्त आम्ही जिवंत हे दाखवण्यासाठीच आम्ही हा मोर्चा काढलाय. आम्हाला कोणी काहीच देणार नाही. जर खरंच प्रशासन असेल तर ते करून दाखवतील. हा शब्द पुढाऱ्यांचा राहतो, करून दाखवलं. न्याय देऊन दाखवा साहेब, मरेच तो तुमचा उपकार राहील. या पोरांना न्याय द्या साहेब, ही कळकळीची विनंती करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. हा मोर्चा आम्ही शांततेच्या मार्गाने काढलेला असून आम्हाला न्याय द्यावा.
पोलीस प्रशासनाने न्याय द्यावा, न्याय व्यवस्थेने लवकरात लवकर न्याय द्यावा अशी मागणी यावेळेस करण्यात आली. यावेळी खासदार गोपाल पाडवी यांनी आश्वासन दिलं आहे की आम्ही आर्थिक सहाय्यतामधून आर्थिक मदत करू, देवा पवार यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून त्यांच्या पत्नीला सरकारी नोकरी मिळवून देऊ असे आश्वासन दिले आहे. व पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केली की योग्य ती कारवाई आहे, चौकशी आहे ती करावी आणि लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणे संसदेत किंवा राज्य सरकारला मी स्वतः एक लोकप्रतिनिधी म्हणून संसदीय सदस्य म्हणून विनंती करणार आहे की पीडित परिवाराला न्याय मिळाला पाहिजे. त्याचबरोबर आर्थिक सहायता जे भेटेल, खास करून पवार परिवारचे कुटुंबांना का त्यांच्या काही दोष नसताना असं घटना घडली आहे, तर निश्चितपणे मला वाटतं दोघं पीडित परिवाराला न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी मी ॲज लोकप्रतिनिधी संसदीय सदस्य म्हणून प्रयत्न करतो. आज त्यांची भेट घेतली मी. त्यांचा भाऊसुद्धा होता आणि त्यांची मिसेस होती आणि 2 मुलं होते. तर मी त्यांचे काय आर्थिक सहायता असेल त्यासाठी मी प्रयत्न करेन. त्याचबरोबर त्यांच्या मिसेसना कुठेतरी त्यांचे ग्रॅज्युएशन झालं आहे, त्यांचे पेपर तपासून घेईल मी आणि निश्चितपणे त्यांना अंगणवाडी या कोणतेही जॉब भेटत असेल त्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करेल. आणि त्यांच्या भावाचं काय बँकेचं प्रकरण आहे त्यांनी मला सांगितलं, तर त्याबद्दलही त्यांचे पेपर कागदपत्र मागवले आहे. ते तपासून निश्चितपणे प्रशासनाला मी तसे सूचना देणार आहे की यांना जे मदत करता येईल ते निश्चितपणे करेल. केसेस वर्षानुवर्ष चालतात आणि त्या केसेसचा निकाल लागतो, नक्कीच लागतो. पण निकाल लागतो तोपर्यंत आरोपी म्हातारे झालेला असतात, तोपर्यंत वेळ जातो. ही केस फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून करण्यात यावी, जेणेकरून आरोपींना लवकरात लवकर शिक्षा होईल आणि जे अजून कोणी सूत्रधार असतील या घटनेचे त्यांचा सखोल तपास करून त्यांनाही आरोपी करण्यात यावं, ही आमच्या साक्रीकरांच्या वतीने आमच्या सर्वांची मागणी आहे. पोलीस प्रशासनाने देखील लवकरात लवकर कारवाई करावी अशी प्रशासनास सूचना दिली आहे. आज साक्री येथील नागरिकांनी तहसील कार्यालय येथे एक मोर्चा काढलेला आहे. दिनांक 19 रोजी लग्न समारंभात ज्या 3 व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्या पीडित कुटुंबांना न्याय मिळावा व जे आरोपी होते त्यांना फाशीची शिक्षा व्हावी याबाबतचं निवेदन या ठिकाणी नागरिकांनी आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. तर सदर बाबतीमध्ये मी नागरिकांना आव्हान इच्छुक करतो की या बाबतीमध्ये आम्ही पाठपुरावा करू, तसेच संबंधित व्यक्ती यांना कठोर शिक्षा कशी होईल याबाबत देखील आम्ही पोलीस प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. धन्यवाद. साक्रीसाठी प्रतिनिधी शैलेश गादेकर, साक्री.